लक्ष द्या. आपण वर्क, पॉवर, एनर्जी याच्यात तुम्ही काल एक व्हिडिओ पाहिला होता. काय होतं त्या व्हिडिओमध्ये? इक्विलिब्रियम एक पाहिला तुम्ही. अजून एनर्जी कन्झर्वेशन एक पाहिला. आपल्याला इक्विलिब्रियमला आज एक 5-10 मिनिटं डिस्कस करून एक क्वेश्चन पाहायचा आहे कसा येतो त्याचा आणि त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीला एकदा समजून घ्यायचं आहे. आपण हे पाहिलं होतं की जो इक्विलिब्रियमचा कॉन्सेप्ट असतो, इक्विलिब्रियम याचं नावच आहे समस्थिती म्हणजे सारखेपणा, इक्वल होणे. तर इक्विलिब्रियम आपण 3 टाइपचं पाहिलं होतं. आता हे तिसऱ्यांदा सांगतोय मी हां. तर एक आहे स्टेबल, एक आहे अनस्टेबल आणि एक असते न्यूट्रल. तर आपण कोणत्याही आणि इक्विलिब्रियम आपण घेतोय कोणत्याही फोर्समध्ये आणि आपण इथे डिस्कस करू कन्झर्वेटिव्ह फील्ड असेल तर, आहे की नाही? जो फोर्स लागतो तो कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे किंवा स्प्रिंग फोर्स आहे. हे सगळे किंवा नॉर्मल फोर्स आहे, हे सगळे कन्झर्वेटिव्ह मध्ये येतात. कन्झर्वेटिव्ह सांगितलं होतं, त्या दिवशी तू नव्हता. असा कोणताही फोर्स जो फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशनवर डिपेंड आहे. मध्ये तो ऑब्जेक्ट कोणत्या रस्त्याने गेला, त्याचा जर काही फरक पडत नसेल, तर त्याला कन्झर्वेटिव्ह म्हणतो आपण. कन्झर्व्ह होणे. ठीक आहे? तर आपण याच्यावर एक क्वेश्चनही पाहिला होता जेईई मेन्सचा. स्टेबल, अनस्टेबल, न्यूट्रल. तर आपल्याला काय करतात? फोर्सचं फंक्शन काय आहे? du बाय dx आणि आपण ह्याला निगेटिव्ह मानतो आठवता. ठीक आहे? du बाय dx आणि याच्यात तुम्हाला काय मी स्टेप सांगितल्या होत्या? पहिल्यांदा du बाय dx काढा. ठीक आहे? फर्स्ट स्टेप. मग काय करा? du बाय dx ला 0 ला सेट करा. काल व्हिडिओमध्ये हे डिस्कस केलेले आहे आपण. ह्याच्यामुळे आपल्याला काय मिळेल? इथे मिळेल इक्विलिब्रियमचे पॉइंट. आपण करून बघू. इक्विलिब्रियम कुठं आहे? म्हणजे तो ऑब्जेक्ट ऑल टाइप्स ऑफ फोर्सेस नेट फोर्स 0 होतो. त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. मग आपण काय करणार? याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेणार आणि मग चेक करणार. जर हे पॉझिटिव्ह आलं, 3 गोष्टी. जर हे निगेटिव्ह आलं किंवा हे 0 आलं. जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं, तर आपण याला म्हणतो मिनिमम इक्विलिब्रियम. हे मिनिमम स्टेबल आहे की नाही? हे स्टेबल इक्विलिब्रियमची मिनिमम वाली केस आहे. मिनिमम सोडा, स्टेबल लक्षात ठेवा. नेहमी एक गोष्ट पाहायची, स्टेबल केव्हा म्हणणार आपण? पॉझिटिव्ह आलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर. निगेटिव्ह आलं तर ते अनस्टेबल आहे. अनस्टेबलची केस तुम्हाला आठवते काल शिकलेली. आपण जर याला इथून एक फोर्स दिला तर हा डायरेक्ट खाली येईल, वापस वर येणार नाही. ठीक आहे? अनस्टेबल आहे. स्टेबल मध्ये आपण पाहिलं इथे ऑब्जेक्ट आहे. याला फोर्स लावला तर तो इकडे जाईल, परत येईल या जागेवर, इथं जाऊन इथे येईल. म्हणजे तो इक्विलिब्रियम वर येईल. तर मिनिममची केस इथं आहे. अनस्टेबल. मिनिमम मध्ये स्टेबल मी वर लिहिलं होतं. बघा मिनिममच आहे स्टेबल मध्ये. आणि 0 असेल तर आपण याला म्हणतो न्यूट्रल. म्हणजे याची स्टेबिलिटी आपण सांगू शकत नाही. तर हे कोणतं असते? फ्लॅट सरफेसवर ऑब्जेक्टला तुम्ही फोर्स लावला. तर बघा तो कंटिन्यू पुढे जाईल ना. वापस येणे जाणे याचा काही विषयच नाही. कारण याला कर्व नाहीच आहे कुठे. म्हणून इथं स्टॅबिलिटी आपण चेक करत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो न्यूट्रल. 3 गोष्टी आहेत. 3 वेळा झाल्या आता या. ठीक आहे? आपल्याला ह्याला अॅनलाइज करायचं आहे एका क्वेश्चन मधून. इक्विलिब्रियमचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर धरून चला एक क्वेश्चन येतोच कुठल्या ना कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये. एक चांगला क्वेश्चन आहे, पण यासाठी तुम्हाला थोडंसं फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढता आलं पाहिजे. तर यासाठी आपण एक छोटासा कॉन्सेप्ट पाहू, मग क्वेश्चन पाहू. कॉन्सेप्ट आपण पाहू डिफरन्शिएशनला कसं यूज केलं जाते. आता मी ऍक्च्युली तुम्हाला बेसिक डिफरन्शिएशन वगैरे शिकवलेलं आहे. ठीक आहे?
डिफरन्शिएट करण्याचा अर्थ असतो बेटा कुठल्याही लाईनचा काय काढणे स्लोप फाइंडिंग. स्लोप काढत असतो आपण. आणि बघा हे जे इक्वल टू 0 केले ना त्याचा अर्थच आहे स्लोप 0. स्लोप 0चा अर्थ आहे की तिथे ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये आलेली आहे. पण ती स्टेबल आहे का अनस्टेबल आहे हे आपण त्याच्या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरून काढतो. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा अर्थ आहे तुम्ही जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढलेलं असतं त्या फंक्शनला परत एकदा डिफरन्शिएट करतात. जर मी तुम्हाला एक फंक्शन दिलं एफ(x) ते आहे x³ + 2x² + x + 3. तर तुम्हाला विचारलं याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढा त्याला f' म्हणतो आपण. या डॅशचा अर्थ त्याचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. x³ चं डेरिव्हेटिव्ह 3x². याचं किती येते 4x. x चं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3 कॉन्स्टंट आहे त्याचं 0. तर हे झालं तुमचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता जेव्हा तुम्हाला कोणी f"x म्हणतं याचा अर्थ याला 2 वेळा डिफरन्शिएट करायचं. म्हणजे आता याला डिफरन्शिएट करायचं. याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचं फर्स्ट ऑर्डर. एकदा केलेच ना तुम्ही दोनदा करणे. तुम्ही कोणाला दोनदा करताय f(x) ला दोनदा करताय. f(x) कुठे वर आहे. दुसऱ्यांदा करणं म्हणजे काय पहिल्यांदा झालं ना. तर दुसऱ्यांदा करणं म्हणजे यालाच करणं. तर इथून किती येईल 6x 4x चं डेरिव्हेटिव्ह 4 1 चं 0. तर याच्यामध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आलं 4 आलं. 6x + 4. आता आपल्याला जर चेक करायचं की हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का काय त्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडेल x ची गरज पडेल ना. x जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही कसं सांगणार हे पॉझिटिव्ह आहे की नाही. इम्पॉर्टंट. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मी वर काढलेले बघा du/dx म्हणजे जे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याला 0 ला इक्वेट करा. म्हणजे तुम्हाला पॉइंट ऑफ इक्विलिब्रियम मिळतील. म्हणजे तो कुठे कुठे इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे आहे ना. त्याला याला इक्विलिब्रियम मध्ये घेऊन यायचंय. तर आपण इथे काय चेक करूया f' ला 0 ठेवूया. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिस स्टेप. ठीक आहे बघा प्रोसेसकडे लक्ष द्या. तर याचा डेरिव्हेटिव्ह आपण 0 सेट करू. तर आपलं फंक्शन आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. झालं 0 ला सेट. फॅक्टराइज होते बघा आरामात. 3 चे फॅक्टर 4 आणा. 3 आणि 1. तर इथून 3x येईल. इथून x येईल. इथून 1 येईल. क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करता येईल आपल्याला. ते येत नसेल तर मग काही नाही बोरिया बिस्तर गुंडाळा. इथून 1 कॉमन करा. तर बघा इथून पॉइंट काय येत आहेत x + 1 is 0 और 3x + 1 is 0. तर इथून x किती आला -1 आणि इथून किती आला -1/3. x च्या दोन व्हॅल्यू आल्या. जर आपण x ला -1 करून कुठे ठेवलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा इथे चेक करायचंय. d2u चा अर्थ काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तिथे x च्या दोन व्हॅल्यू तर दोन्हीला चेक कराल ना. तर बघा या फंक्शन मध्ये काय होईल 6 × -1 + 4 -6 + 4 इज -2. सांगा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा आले निगेटिव्ह. निगेटिव्हचा अर्थ अनस्टेबल. म्हणजे बघा त्याची एनर्जी मॅक्सिमम आहे. वर गेला की नाही तो अनस्टेबल आहे. धक्का मारला की खाली. काल व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे तुम्हाला हे सगळं. पण मी आता परत एकदा एक्सप्लेन करतोय. न्यूमेरिकली चेक करायचं कसं करता येते. मॅथमॅटिक्स ह्याच्यासाठीच आहे. कॅल्क्युलस हेच सांगते तुम्हाला. म्हणजे याच्यात तुम्हाला एक तर कळलं एक्सच्या किती व्हॅल्यू आल्या पहा 2. म्हणजे हे काय करत आहे 2 वेळा इक्विलिब्रियम मध्ये येत आहे. म्हणजे याचा स्लोप दोनदा 0 होत आहे. मी तुम्हाला जे पहिल्या दिवशी असं दाखवलं होतं आठवा. हे पॉइंट कोण आहेत ते असतात हे पॉइंट्स. म्हणजे तुम्ही याला डिफरन्शिएट करून जी व्हॅल्यू घेता 0 सेट करून ती या व्हॅल्यू आहे. पण इथे कोणतं येते बघा मॅक्सिमम आहे इथं मिनिमम आहे. बघा मॅक्सिममचा अर्थ काय अनस्टेबल आहे इथं. अनस्टेबलची काय कंडिशन आहे <0 आहे ना. बघा <0 आहे ना -2 काय <0 आहे. त्याचा अर्थ काय झाला इथे याचं कोणतं इक्विलिब्रियम आहे अनस्टेबल. नीट समजून घ्या. अजून संपलं नाही. आता x ला काय ठेवणार तुम्ही -1/3. याच फंक्शन मध्ये आपल्याला चेक कुठे करायचं नेहमी सेकंड ऑर्डर मध्ये. तर याच्यामध्ये ठेवा. तर इथून किती येतं बघा 6 × -1/3 + 4 इथून किती आला -2 -2 + 4 2 आला. म्हणजे हा बघा पॉझिटिव्ह आहे. तर इथे कसं आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्टेबल आहे. म्हणजे हीच फिगर आहे की नाही ती. सांगा हा कोणता पॉइंट आहे -1 आणि हा कोणता पॉइंट आहे -1/3. तर तुम्हाला हे चेक करायचं असते.
त्या फंक्शनची स्टॅबिलिटी काय आहे आणि सो दॅट वी नीड कॅल्क्युलस. तर डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन याचा मुळात जन्मच फिजिक्सला सॉल्व्ह करण्यासाठी झालेला आहे. न्यूटनने हे सगळं रिसर्च यासाठी केलं होतं. समजलं आता? आता आपण ऍक्च्युली जेईई मेन्स मध्ये कसा क्वेश्चन येतो ते बघ. हे तर मी तुम्हाला कॉन्सेप्टसह सांगितलं, आपण चेक कसं करू शकतो. आता एक क्वेश्चन पहा किती छान आहे. एक्झाम्पल इक्विलिब्रियम मध्ये कसं येतं पहा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ कंझर्वेटिव्ह सिस्टीम. कंझर्वेटिव्ह सिस्टीम म्हणजे कंझर्वेटिव्ह फोर्स. याचा अर्थ काय होता आठवा. फक्त इनिशियल आणि फायनल पोझिशन पाथवर डिपेंड आहे. मध्ये तो कसा ऑब्जेक्ट फिरला याचं काही घेणं देणं नाही. एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फील्ड हे सांगितलं, फक्त फ्रिक्शन सोडून. डोक्यात ठेवा. आता एक्झाम्पल आहे, एका सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी फंक्शन आहे यू, ते आहे ax² - bx या फॉर्म मध्ये. आता आपण मागे जे क्वेश्चन घेतला ते fx होता ना, हे fx म्हणजे इथलं u आहे. इथं एचं काम कोण करतोय बघा, 1. बी कोण आहे, 2. सी कोण आहे, 1. ते तसंच आहे. तर तुम्ही इथे चेक करा, इथे कोएफिशियंट कोण आहे, ए. इथे आहे निगेटिव्ह बी. हे फंक्शन एवढंच फंक्शन आहे बस. आणि इथं सांगितलेलं आहे ए अँड बी आर पॉझिटिव्ह, म्हणजे हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. हा पॉझिटिव्ह याचा अर्थ हा निगेटिव्ह आहे. कळलं ना. अरे बी पॉझिटिव्ह असेल तर हे ओव्हरऑल काय होईल, निगेटिव्ह. आणि बी जर निगेटिव्ह असता तर हे पॉझिटिव्ह झालं असतं. म्हणून हे फार महत्वाचं असते, ए बी काय दिलेत हे पहा, बोथ आर पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड द इक्विलिब्रियम पोझिशन. फाइंड इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे हा काय चेक करा म्हणतोय, कुठे कुठे इक्विलिब्रियम मध्ये येईल. आता मागच्या क्वेश्चनला कुठे आलं, एक्स इज -1 -1/3. कुठे कुठे इक्विलिब्रियम मध्ये येईल. आणि डिस्कस स्टॅबिलिटी, म्हणजे ते स्टेबल आहे, अनस्टेबल आहे का न्यूट्रल आहे. आता सांगा स्टेबलची काय कंडिशन आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलं पाहिजे. ठीक आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आलं तर अनस्टेबल आहे. अनस्टेबलचा अर्थ बघा, तिथे मॅक्सिमा आहे, तो वर चाललाय तो. फंक्शनचं मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठीच आपण पुढे 12th स्टँडर्डला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह नावाचा चॅप्टर शिकतो मॅथ्स मध्ये, एओडी. तिथे हे शिकवल्या जाते, मिनिमा, मॅक्सिमा, इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन, टँजंट, नॉर्मल, फाइंडिंग अप्रॉक्सिमेशन्स, त्याच्यानंतर मीन व्हॅल्यू थेरम्स. असे 5 ते 6 प्रकारचे ऍप्लिकेशन आहेत. वाय डू वी लर्न डिफरन्शिएशन, तर ते ऍप्लिकेशन्स आहेत. त्यातला हा एक ऍप्लिकेशन आहे, मॅक्सिमा मिनिमा काढणे. कळलं. चला आता क्वेश्चन कसा म्हणतो, हे फंक्शन दिलंय आणि आपल्याला चेक करायचं. पहिल्यांदा तर काय चेक करायचंय, इक्विलिब्रियम पोझिशन, म्हणजे हे फंक्शन कुठं कुठं इक्विलिब्रियम मध्ये येईल. ओके. आणि त्याची स्टॅबिलिटी पण डिस्कस करायची, म्हणजे ते स्टेबल आहे, अनस्टेबल आहे का न्यूट्रल आहे. ओके. पहिलं काम काय होतं, एफ एक्स म्हणजे दिलेलं फंक्शन घ्या. नीट लक्ष ठेवा. आप क्या बोलताय, याचं डेरिव्हेटिव्ह घ्या पहिलं, du/dx घ्या. याचं डेरिव्हेटिव्ह 2ax आलं, -b आलं. कळलं. त्याला द्या इक्वेशन 1. लगेच याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढून ठेवत चला. याला वाचताना d2u/dx2 वाचायचं, स्क्वेअर नाही वाचायचं. हे किती येते, 2a, कारण एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि b तर कॉन्स्टंट आहे तर 0 झाला, तर 2a झाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मला विचार करून उत्तर द्या, 2a पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. कशावर, व्हेरी गुड. वर काय कंडिशन दिली, कारण हे जोपर्यंत तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह करणार नाही, तुम्ही कसं म्हणणार आहे स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. त्यासाठी काही ना काही हिंट तर देतील. तर ए आणि बी पॉझिटिव्ह ऑलरेडी सांगितलंय, तर हा नंबर पॉझिटिव्ह आहे ना. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आलेला दिसते. ओके. पण मला पॉइंट सापडला का इक्विलिब्रियमचा, नाही. त्यासाठी आम्ही काय करणार, बरं हा एक्स वर डिपेंड आहे का, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत चला. हा एक्स वर डिपेंड नाही, याचा अर्थ हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट आणि पॉझिटिव्ह आहे.
तर याचा अर्थ इथे नेहमी काय येणार? स्टेबल येणार. स्टेबल येण्याचा अर्थ काय? स्टेबल मिनिमा येणार. बघा मिनिमम व्हॅल्यू आहे की नाही इथं या कर्वची. आपण क्वाड्रॅटिक फंक्शन मध्ये मिनिमा मॅक्सिमा काढायला शिकलो होतो. -b/2a आणि काय होता? -d/4a. आठवते का? हा वर्टेक्स काढा, हा वर्टेक्स काढा. -इन्फिनिटी टू -b/2a -d/4a. आठवते? ये खेळता. म्हणून मॅथ्स आधी सगळं डोक्यात असलं पाहिजे. आता तुम्हाला काढायचंय इक्विलिब्रियम पोझिशन. हे तर कळलं, हे पॉझिटिव्ह आहे कंपल्सरीली. पण आपल्याला इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे x ची अशी व्हॅल्यू सांगा जिथे ते इक्विलिब्रियम मध्ये आलंय. त्यासाठी आम्ही काय केलं होतं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 0 ला सेट करा. ठीक आहे? तर कोण आहे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह? 2ax b. त्याला 0 करा. तर 2ax कशाला इक्वल झाला? b ला. तर x कोण झाला? b/2a. तर हा पॉइंट आहे जिथे हे फंक्शन काय झालं? 0. म्हणजे आणि मस्त गोष्ट काय बघा, हे ऑलवेज काय? ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. बघा हे पॉझिटिव्ह आहे ना? ॲज a इज पॉझिटिव्ह म्हणते वर, तर आपण काय म्हणू शकतो? 2a इज पॉझिटिव्ह. आणि आपण पाहिलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आलं तर हे कसं आहे? स्टेबल. हे इक्विलिब्रियम स्टेबल आहे. आणि स्टॅबिलिटीचे किती पॉइंट आहेत? किती वेळा स्टेबल आहे? कशावरून? बेटा एक्सच्या किती व्हॅल्यू आल्या हे चेक कर. एक एक्स स्क्वेअर आहे का इथं? मागच्या क्वेश्चन मध्ये इथे एक्स स्क्वेअर होता म्हणून एक्सच्या 2 व्हॅल्यू आल्या. हा 2 वेळा असा इक्विलिब्रियम मध्ये होता. तुम्हाला ग्राफ प्रेडिक्ट करायचा आहे. इथे एक्स कोण आहे? लिनियर आहे. एक्स ला एकच व्हॅल्यू आहे आणि हे ऑलवेज स्टेबल आहे. तर याचा ग्राफ फक्त असा बनेल, कारण एकच आहे इक्विलिब्रियम. असं थोडी आहे. इथं कुठं व्हायले 2 झाले असते. हे 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 शिकायचं तुम्हाला. बाकी काहीच डोकं लावायचं नाही. आता याच्यापेक्षा सोपं कोणी सांगणार नाही. सगळ्यात सोपी मेथड आहे ही. तुम्हाला एवढं चेक करायचं एक्सच्या किती व्हॅल्यू आल्या हे पहा. हिंट देतो, हिंट. एक्सची एकच व्हॅल्यू आली कारण लिनियर आहे ना. एक्सची एक व्हॅल्यू म्हणजे तो एकदाच इक्विलिब्रियम मध्ये आलेला आहे. सर मग एकदा आल्यावर तो एक तर असा येईल नाही तर असा येईल. ओके. मग कसं ठरला असा आहे का असा? सेकंड ऑर्डर वरून. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्हचा आत्ताच काय अर्थ शिकवला? पॉझिटिव्ह म्हणजे स्टेबल. बघा पॉझिटिव्ह म्हणजे स्टेबल. आता स्टेबल कोणत्या फिगरला असते? या. संपला खेळ. एवढंच असते याच्यात मॅथ्स. याचा अर्थ हा तो पॉइंट आहे. कोणता बघा? b/2 आहे. कारण जिथे स्लोप 0 होतो, डिफरन्शिएशन, आणि इथे तो ऑब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही इकडून फोर्स लावला काय आणि इकडून लावला काय, तो जाणार वापस जागेवर येणार. म्हणजे स्टेबल आहे. तर स्टॅबिलिटी आहे, चेक केली. आणि किती पॉइंटला तो स्टेबल होतो ते पण चेक केलं. किती जबरदस्त असते बघा. म्हणजे तुम्हाला फंक्शनला सॉल्व्ह करून ग्राफ पण प्रेडिक्ट करता आले पाहिजे. डोंट वरी. आपल्याला अजून ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन शिकायचं आहे मॅथ्समध्ये. जेव्हा आपण ऍक्च्युअली कॅल्क्युलस स्टार्ट करू. चला आता जवळ आलो आपण कॅल्क्युलसच्या खूप. कॅल्क्युलस जेव्हा आपण स्टार्ट करू तेव्हा तुम्हाला मी याच्या सगळ्या टेक्निक शिकवेल. ग्राफ कसे प्रेडिक्ट करायचे. सगळ्या फंक्शनचे ग्राफ तशी मी तुम्हाला शिकवलेले आहेत. जिंटचे ग्राफ काढले आपण, एफपीएफचे काढले. मला वाटते आपण अजून एकदा 11चा सिलेबस संपला की एकदा परत फंक्शनला रिवाइज करू. फंक्शन जोपर्यंत येणार नाही, मॅथ्स येणार नाही. लक्षात ठेवा. चला ही स्टॅबिलिटी कळली सगळ्यांना. नेक्स्ट. आता थेरॉटिकल पार्ट जो आहे आपला, दॅट इज लॉ ऑफ कंजर्वेशन. एक मिनिट हा. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. क्या बोलता है ये? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. हे तर आपल्याला आता एकदम एक दोन पाठ झाल्यासारखं झाले. आपण फक्त एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. या पूर्ण युनिव्हर्स मध्ये जेवढं अमाऊंट आहे एनर्जीचं ते नेहमी कन्झर्व राहते. याचा अर्थ काय? बोलायला फार छान वाटते. ह्याला नीट समजून घेणं मेन आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टला, आता या
स्टेटमेंटवर तुमचं पूर्ण 12वीचं फिजिक्स आहे. ह्याच्यात तुम्हाला पुढे लक्षात येईल. एक एनर्जी आता आपण इथे घर्षण केलं. आता नीट बघा. हे घर्षण केलं. एनर्जी ही जी माझी मस्क्युलर एनर्जी होती, ती आता मी इथे यूज केली. तुम्ही म्हणाल गेली एनर्जी निघून. नाही. ती एनर्जी कन्व्हर्ट झाली हीट एनर्जीमध्ये. हातामध्ये आता वार्म झाली की नाही हे, तर इथे झाली हीट एनर्जी. ही हीट बाहेर पडली. या हीटने काय केलं? वर्क केलं काहीतरी. तुम्ही विचार करा, इथून आता जी हीट बाहेर निघाली, तिने इथल्या एअर मॉलिक्युल्सला काय केलं? टेम्परेचर दिलं. काही ना काही. नेग्लिजिबल असेल, याची अवकात नाहीये घराला आग लावण्याची. पण काही ना काही तर त्याने आपली स्वतःची एनर्जी त्याला दिली. त्याच्यामुळे इथे काय झालं? टेम्परेचरमध्ये चेंज झाला. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे दुसरं वर्क झालं. काही ना काही वर्क होणार. ते कशा ना कशामध्ये कन्व्हर्ट होणार. म्हणजे एनर्जी अशी आपल्या युनिव्हर्समध्ये फिरत राहते. एनर्जी कधी अशी हे होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही. सगळ्या गोष्टी फिरून फिरून तिथंच राहतात. म्हणून बघा आपल्या अर्थवर किती ऑक्सिजन आहे? 21%. असं कधी ऐकलं का की ऑक्सिजन आता 21% होतं मी 10th स्टँडर्डला असताना? आता आमची अनुष्का जेव्हा 10th स्टँडर्डला जाईल, तेव्हा ते 10% राहिलं. असं कधीच होत नाही. ते 21%च आहे. मी जन्माच्या आधीपासून. ठीक आहे. आणि माझ्या मृत्यूनंतरही राहील. आता पृथ्वी राहिली तर चुकून. हं? आता अर्थ राहिली तर त्याला काहीतरी अर्थ राहील जेव्हा अर्थ राहील. तर लक्षात घ्या 21% जे अमाउंट आहे ऑक्सिजनचं ॲज इन द फॉर्म ऑफ एनर्जी हे नेहमी कन्झर्व्ह राहणार. त्याच्यामध्ये काही फरक नाही पडणार. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्झर्वेशन काय सांगते, की एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स लावला, की तो ऑब्जेक्ट काय करणार? कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होणार. ती कायनेटिक एनर्जी एखादं वर्क करणार आणि ते वर्क परत एखाद्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये सेव्ह होणार. तर याच्यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेतो, की एनर्जी कोणत्याही टाईपची असो, त्यालाच आपण म्हणतो टोटल एनर्जी किंवा टोटल मेकॅनिकल एनर्जी कन्झर्वेशन. कालच्या व्हिडिओत हा एक शब्द ऐकला असेल TMEC. ठीक आहे नाही? टोटल मेकॅनिकल एनर्जी कन्झर्वेशन. आता टोटल एनर्जीला आपण म्हणूया, नीट बघा, टोटल एनर्जी E इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर कायनेटिक आणि पोटेन्शियलची अल्जेब्रिक सम ह्याच्यात येते. कारण एनर्जी इज अ स्केलर क्वांटिटी बिकॉज वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एनर्जी 100% स्केलर असल्यामुळे इथे जी होणारी सम आहे के आणि यू ची, ही एक स्केलर सम आहे म्हणजे अल्जेब्रिक सम आहे. तर इथं वेक्टर लावत बसू नका. वेक्टर लावता म्हणजे काय करता? √a² + b² + 2ab cos थिटा. ट्रायंगल लॉ, पॉलिगन लॉ, पॅरलेलोग्राम लॉ भुलला नाही. ते सगळे इथं लावत बसायचे नाहीत आपल्याला. कारण हे स्केलर क्वांटिटी आहे. त्याच्यात कुठलं प्रूफ घेत बसायची गरज नाही. तर नेहमी लक्षात ठेवायचं, पूर्ण युनिव्हर्समध्ये जी एनर्जी असते ती फिरत राहते, फिरत राहते, फिरत राहते. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होत राहते. त्याच्यामुळे तिचं जे टोटल अमाउंट आहे ते कन्झर्व्ह होतं. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. असं समजून घ्या, माझ्याकडे एक नंबर आहे 3 आणि दुसरा नंबर आहे 9. दोघाला ॲड केल्यावर किती आला? 12. तर मी काय केलं? या 9 मधून 3 कमी केले आणि ते 3 या 3 मध्ये वाढवले. तर बघा आन्सर 12 आलं. म्हणजे 9 - 3 केलं, हे मायनस झालेले 3 इथं प्लस झाले. तर तुमचं आन्सर कन्झर्व्ह झालं की नाही? हे तेच आहे. समजा ही कायनेटिक एनर्जी होती, ही पोटेन्शियल एनर्जी होती आणि ही तुमची टोटल एनर्जी आहे. तर कायनेटिक एनर्जीमध्ये लॉस झाला, तर तो इकडे गेन झाला. त्याच्यामुळे तुमचं टोटल एनर्जी फिक्स राहील. असं कधीच होणार नाही, की कायनेटिक एनर्जी -3 गेली, म्हणजे हा 3 + 9 12 होता. ह्याच्यातून 3 गेले तर हे 6 राहिले, पण हा 3च राहिला आणि आन्सर 9 झालं. नो, असं होत नसते. कारण ही जी एनर्जी लॉस झालेली आहे, ही गेली कुठे या युनिव्हर्समध्ये? हेच तर मेन मुद्दा आहे ना, गेली कुठे? व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून एनर्जी कधीही कन्झर्व्ह होते. आपल्या फूड चेनमध्ये हेच सांगितलंय. प्रोड्युसर्स असतात प्लांट्स. ते आपलं अन्न स्वतः बनवतात फोटोसिंथेसिसने. मग त्यांना काय करतात? हर्बिव्हरस
ठीक आहे नाही. जे शाकाहारी आहे ते त्याला खातात. शाकाहारीला मांसाहारी खातात. मांसाहारीमध्ये आपण पाहतो एक सुप्रीम हे असतो, हे की नाही? एक म्हणजे एक प्रे असतो आणि एक दुसरा कोण असतो? ठीक आहे. जो सुप्रीम आहे सगळ्यात मोठा समजा गिधाड आहे, वाघ आहे, सिंह आहे. आता त्याची कोणी शिकार नाही करणार जिवंतपणे, तर तो मरून जाईल. जिवंतपणे तर त्याला कोणी काही करणार नाही. तो मेल्यानंतर त्याच्या बॉडीचं डिकम्पोझिशन होईल. त्या डिकम्पोझिशनने पुन्हा मॅन्युअर बनेल, काही ना काही बनेल आणि ते पुन्हा प्लांट्सला मिळेल आणि प्रोडक्शन होईल. तर हे चक्र चालत राहते. म्हणजे ही जी एनर्जी आहे बॉडीमधली, ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये फिरत आली. फूड चेन पण काय? एक प्रकारे एनर्जी कन्झर्वेशन आहे. तर एनर्जी कन्झर्वेशन आपल्याला इथे बोलताना सोपं वाटतं, पण पुढे चालून तुमच्या लक्षात येईल, की जेव्हा तुम्ही मॅग्नेटिझम, करंट इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, पुन्हा अल्टरनेटिंग करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या जेवढ्या गोष्टी पुढे शिकाल, त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल, की इथे हीट आली. आता तुम्ही थर्मोडायनॅमिक्समध्ये पाहाल. या सगळ्या एनर्जी परत-परत काय होतात? फॉर्म कन्व्हर्ट करत स्टेबल राहतात. धिस इज कॉल्ड कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. बरं ही एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी. याचा थोडक्यात अर्थ काय असतो? टोटल एनर्जी म्हणजे काय? एखाद्या सिस्टीमची बघा टोटल एनर्जी इनिशियल इज ऑलवेज इक्वल टू टोटल एनर्जी फायनल. टोटल एनर्जी टी बघा टीई म्हणा चला अजून चांगलं कळायसाठी. टोटल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू टोटल एनर्जी फायनल. झाला खेळ. तर टोटल एनर्जी इनिशियल काय असेल? इनिशियल पोटेन्शियल एनर्जी प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी इज फायनल कायनेटिक एनर्जी. याला पाहिल्यावर आठवण येते M1U1, M2U2, M1V1, M2V2, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हे वही खेळ आहे. तिथे कन्झर्व होते. ह्याच्यावरून आपण या चॅप्टरमध्ये एक गोष्ट काय शिकणार आता पुढे मेन कोलिजन थेअरी. कोलिजन शिकणार आपण. हेड ऑन कोलिजन, इलास्टिक, इनइलास्टिक, परफेक्टली इलास्टिक, इनपरफेक्टली इनइलास्टिक असे बरेचसे प्रकार असतात त्याचे. तर या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ असं काम करतो. आपल्याला याचे उद्या काही क्वेश्चन्स करायचे आहेत आणि मग कन्झर्वेशन ऑफ मास अँड एनर्जी चला त्याचाच तो भाग आहे. एक एनर्जी दुसऱ्या एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि मग या चॅप्टरचा एक भाग राहतो आपला पॉवर. पॉवर झालं की मग आपण शिकणार कोलिजन. आता कोलिजन ऍक्च्युली आपण कुठे शिकतो? सेंटर ऑफ मास मध्ये शिकतो पुढे चालून मोमेंटम मध्ये. रोटेशनल मेकॅनिक्सच्या जस्ट आधी. आता फिजिक्स मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचा आता याच्या पुढे मेन चॅप्टर आहे रोटेशनल. ठीक आहे रोटेशन मेकॅनिक्स. रोटेशनल मेकॅनिक्सच्या नंतर आपली नवीन म्हणजे आपलं मेकॅनिक्स संपलं. पूर्ण मेकॅनिक्स आणि कायनेमॅटिक्स संपलं. मग आपला स्टार्ट होते नॉन मेकॅनिक्स. नॉन मेकॅनिक्सचा पहिला चॅप्टर केटीजी. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकता. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस केटीजी. त्याच्यानंतर येतं थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स झाले की नॉन मेकॅनिक्स संपलं. मग सुरू होते तुमचं मेकॅनिक्सच्या ऍप्लिकेशनचा पार्ट. त्यामध्ये पहिला येतो सॉलिड्स, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, मग लिक्विड्स आणि गॅसेस. गॅसेस आपण केटीजी मध्ये शिकतो. सॉलिड आणि लिक्विड साठी आपल्याला 2 चॅप्टर आहेत. मग त्यानंतर आहे एसएचएम अँड वेव्ह थेअरी. एसएचएम सिंपल हार्मोनिक मोशन. तिथे फुल ऑफ साइन थिटा कॉस थिटा रात्रंदिवस सोबत घेऊन चालायचंय. वेव्हज आणि मग असते त्याचं लास्ट चॅप्टर वेव्ह थेअरी. आता वेव्ह थेअरी पूर्ण शिकलात की 12वीला वेव्ह ऑप्टिक्स 2 दिवसात संपतो. कारण मी 11वीला वेव्ह थेअरी शिकवतो. 12वीला वेव्ह थेअरी आणि वेव्ह ऑप्टिक्स शिकवत बसलं तर तो चॅप्टर कळत नाही. कारण तो खूप मोठा होऊन बसतो. त्याच्यामुळे मी 11th मध्ये त्याची बेसिक पूर्ण थेअरी घेतो. वेव्ह थेअरी सगळ्याच वेव्ह आल्या लाईट वेव्ह, साऊंड वेव्ह या वेव्हची थेअरी असते. मग त्याच्यावरून वेव्ह ऑप्टिक्स असते, रे ऑप्टिक्स. तर 12वी पेक्षा 11वीचा सिलेबस थोडा वास्ट आहे. 12वीचं फिजिक्स कमी आहे. वाटते आपल्याला जास्त पण चॅप्टर सोपे आहेत. ते जातात सोपे. कॅल्क्युलेशन जरी असलं त्याचा पूर्ण बेस 11वीत लपलेला आहे. म्हणून 11वीला कच्चं नाही ठेवायचं.